हिंदी चित्रपटसृष्टीत जाण्याचा त्यांनी निर्णय का घेतला यामध्ये एक जरा वेगळी गोष्ट आहे। रमेश देव यांनी आपल्या मुलाखतीत काही वर्षांपूर्वी ती सांगितली होती। एकदा एका नाटकाच्या प्रयोगानंतर ते परत येत असताना कोल्हापूरमध्येच एक साधारणतः 40 किलोमीटरवरती त्यांच्या गाडीचं टायर पंक्चर झालं। म्हणून समोरच असलेल्या एका टपरीवरती रमेश देव, शरद तळवळकर, राजा गोसावी आणि सीमा देव ही सगळी मंडळी चहा पिण्यासाठी थांबली। शरद तळवळकरांनी पाणी मागितल्यानंतर तिकडे काम करणाऱ्या एका मुलाने त्यांना ॲल्युमिनियमच्या ग्लासमधनं पाणी दिलं आणि समोरच काचेचे सगळे चांगले ग्लास असे ठेवलेले होते। मग शरद रावांनी त्या मुलाला विचारलं की या काचेच्या ग्लासमधून आम्हाला पाणी का नाही दिलं? आम्ही सगळे मराठी कलाकार आहोत। आणि हे असं विचारल्यानंतर त्या मुलाने सांगितलं की हे बघा, हे चित्रपटसृष्टीतले सगळे अभिनेते अभिनेत्री आहेत आणि त्यांचे असे फोटो दाखवले आणि तो त्यावर म्हणाला की हे खरे कलाकार आहेत। त्यावेळेला रमेश देव यांना जाणीव झाली की कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावर सुद्धा आपल्याला कोणी ओळखत नाही। अशा वेळेला आपण हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायला हवं आणि त्याच वेळेला त्यांनी निर्णय घेतला हिंदी चित्रपटसृष्टीत जाण्याचा। 1962 साली प्रदर्शित झालेल्या आरती चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। आनंद, मेरे अपने, जीवन मृत्यू, कोरा कागज, खिलौना, सरस्वती चंद्र, आपकी कसम, मिस्टर इंडिया इथपासून 2010 नंतर प्रदर्शित झालेल्या जॉली LLB, घायल, वन्स अगेन, फोटोग्राफ अशा अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं। आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास 300हून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या। अभिनयाबरोबरच दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं।